नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की लोकसभेच्या 2024च्या ह्या रणधुमाळीमध्ये दोन्ही पक्षांनी, काँग्रेसनी आणि भाजपनीही आपल्या पक्षाचा जाहीरनामा मांडलेला आहे। यांनी न्यायपत्र म्हटलेलं आहे आणि त्यांनी संकल्पपत्र म्हटलेलं आहे। म्हणजे काँग्रेसनी न्यायपत्र म्हटलेलं आहे त्यांच्या जाहीरनाम्याला आणि भाजपनी संकल्पपत्र असं म्हटलेलं आहे। तर राज्यशास्त्रामध्ये आपल्याला जाहीरनामा अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण लोकशाहीमध्ये मतदार जर जागरूक व्हायचा असेल तर आपल्याला मागचा जाहीरनामा सुद्धा पाहावा लागतो की मागच्या लोकसभेच्या वेळेस नरेंद्र मोदींनी प्रत्येक वर्षी 2 लाख नोकऱ्या भरती करू असं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, पण ते केलं का हे आपल्याला तपासून पाहावं लागत असते आणि म्हणून मग 370 रद्द करतो म्हणलं ते केलं। म्हणजे अशा काही ज्या गोष्टी आता समान नागरी कायदा आताच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी संकल्पपत्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळं निवडणुकीच्या समोर पक्ष आपल्या समोर काय जाहीरनामा मांडतो आहे आणि त्याच्यातली वचनपूर्ती, संकल्पपूर्ती काय करतो आहे हे विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक असते। आणि आताची लोकशाही ही विकासात्मक लोकशाही आहे, कारण या लोकशाहीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण नवमतदार भाग घेणार आहे आणि या नवमतदाराला आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्षामध्ये चढाओढ लागलेली आहे। आणि राजकारणामध्ये सत्तात्मक स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी ज्या कृती केल्या जातात त्याला आपण राजकारण असं म्हणत असतो। आणि प्रत्येक पक्ष हे कुठलीही योजना देत असेल किंवा इव्हन मतदाराला काही आमिष दाखवत असेल तर दुसऱ्या पक्षाच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी ते करत असते, जनतेच्या कल्याणासाठी म्हणून नाही। आणि म्हणून हे लोकशाहीची स्पर्धा मार्केट डेमोक्रेसीच्या रूपामध्ये आज आपण पाहतो आहोत आणि म्हणून आपलं हे काम ठरते की हे जाहीरनामे काय आहेत हे आपण अधिक प्रभावीपणे समजून घेतले पाहिजेत। मित्र हो, या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा, कारण काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेला भाजपकडून लखपती दीदीचं प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि हे काय आहे, जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठी कुठल्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी कुठल्या योजना आहेत, कामगारांसाठी कुठल्या योजना आहेत आणि तरुणांसाठी नोकरी बेकारी दूर करण्यासाठी दोन्ही पक्ष काय जाहीरनामा देत आहेत, यांनी न्यायपत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांनी संकल्पपत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, या दोन्हीचा तोडलीक आढावा घेणं गरजेचं ठरते। आणि म्हणून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा विचार प्रामुख्याने आपल्याला करावा लागतो। आणि या जाहीरनाम्याच्या निमित्ताने आपण हे पाहू की लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जाहीरनामा देत असतात, अपक्ष सुद्धा अनेक पत्रक काढून अनेक कामांची घोषणा करतात, ज्यापैकी किती करतात कारण त्यांनाच माहित असते की आपल्याला किती मतं पडतात। त्यामुळं ही तर राष्ट्रीय पक्ष आहेत आणि म्हणून निवडणुकीसाठी सगळीच पक्ष कंबर कसून निवडणुकीमध्ये उतरलेली आहेत। जनता अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे किंवा अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात याबद्दल नाराज आहे, नाखुश आहे आणि म्हणून किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षाबद्दल जनतेची नाराजी असते, पण ती दिसलेली नाराजी मतपेटीमध्ये रूपांतरित होती का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागत असते। अनेक वेळेस असं होत नाही। आपण जे पाहतो की बोलणारी लोक वेगळी असतात आणि मतदान करणारी लोक वेगळी असतात, पण एवढं मात्र निश्चित की या 2024च्या निवडणुकीमध्ये मतदाराला मतचिन्हाबद्दल सुद्धा कन्फ्युजन आहे, कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी दिलेली आहे आणि शिवसेनेची जी वोट बँक असणार आता परभणी बंडू जाधव, संजय जाधव जे आहेत ते शिवसेनेचे आघाडीचे नेते आहेत, मागं हॅट्रिक त्यांनी केलेली आहे, ते आता सुद्धा प्रभावी आहेत परभणीमध्ये। पण चिन्ह आता मशाल आहे आणि हे मशाल किती लोकांना आठवेल का धनुष्यबाणच दिसेल काय काय सांगता येत नाही, कारण चिन्हाबद्दल कन्फ्युजन आहे। आणि म्हणून मग या युतीचं कोणतं चिन्ह आहे आणि मग हे आता मशालवर लढणार आहेत आणि तिकडं माधव जानकरांना सिटी मिळालेली आहे, सिटी विरोधात मशाल अशा पद्धतीची निवडणूक असेल तर या सगळ्या पद्धती आपल्याला पाहाव्या लागतील। मित्र हो, लोकशाहीमध्ये सगळीच पक्ष आपला जाहीरनामा देत असतात। काँग्रेस आहे, राष्ट्रीय जनता दल आहे, समाजवादी पक्ष अशा प्रमुख पक्षांनी आपल्या जाहीरनाम्याची घोषणा केल्यानंतर आता देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप, भारतीय जनता पार्टीनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। काँग्रेसने आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याचा प्रामुख्याने आपल्याला विचार करायचा आहे। या जाहीरनाम्याला काँग्रेसने न्यायपत्र असं म्हटलेलं आहे तर भाजपने संकल्पपत्र असं म्हटलेलं आहे। काँग्रेसने प्रामुख्याने 5 न्याय आणि 25 गॅरंटीवर भाष्य केलेलं आहे। 2024 ची ही निवडणूक अनेक अर्थाने निर्णायक मानली जात आहे। बऱ्यापैकी सर्वच प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आता जनतेसमोर आलेली आहेत। कुणी कोणती आश्वासने देत आहे तर कुणी कोणती आश्वासने देत आहे, पण यामध्ये फरक काय आहे, त्याची साम्यस्थळे काय आहेत या विषयीचा तोडलीक आढावा घेणं हे आपलं कर्तव्य ठरते।
राज्यशास्त्राच्या अभ्यासकाला तर या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहाव्या लागतात आणि म्हणून मग आपण हे समजून घेतलं पाहिजे की यामध्ये तोंडलिक अभ्यास केला पाहिजे दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्याचा, न्यायपत्राचा आणि संकल्पपत्राचा, आणि दोन्हीमध्ये रोजगारासाठी काय सांगितलेलं आहे, आरोग्यासाठी काय आहे, महिलांसाठी काय आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कुठल्या मुद्द्यावर काँग्रेसने आणि भाजपने आश्वासनं दिलेली आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रहो, या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अनेक लोक चॅनलला सबस्क्राईब करतात पाहतायत ना. 75% लोकांचं प्रमाण असं आहे, सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नसतात. दोन्हीही पक्षाच्या विचारधारा एकमेकाच्या विरोधात असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पडल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे मुद्दे कशा प्रकारे वाढीस लागलेली आहेत त्याची चर्चा आणि त्या संदर्भातील काही आश्वासने दिलेली आहेत. मोदी की गॅरंटी असे म्हणून अधिक आत्मविश्वास व्यक्त करीत आश्वासने देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेनुसार प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळवून देण्याच्या आश्वासनावर जोर दिलेला आहे. एकीकडे भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये अल्पसंख्याकांविषयी काहीच घोषणा केल्या गेलेल्या नाहीत, तर दुसरीकडे काँग्रेसने अल्पसंख्याक आणि विशेषतः मुस्लिमांना दिलेल्या आश्वासनावरून पंतप्रधान मोदींनी हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा वाटत असल्याची टीका काँग्रेसच्या या न्यायपत्रावर केलेली आहे. मात्र प्रत्येक घटकाला न्याय मिळाल्याशिवाय भारताच्या सर्वसमावेशक राजकारणाला पूर्ती मिळत नाही आणि म्हणून सर्वसमावेशकतेची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी म्हणून काँग्रेसने त्यावर भर दिलेला आहे, अल्पसंख्याक आणि मुस्लिमांच्या योजनावर. या दोन्हीही जाहीरनाम्यांमध्ये युवा आणि बेरोजगारीसाठी काय आहे, रोजगाराचे कुठले मुद्दे मांडलेले आहेत ते अधिक महत्वाचे ठरतात. यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1.8 कोटी मतदार म्हणजे 1.80 कोटी म्हणजे मतदार नव्याने मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत. या निवडणुकीमध्ये 20 ते 29 या वयोगटातील 19.47 कोटीची मतदारसंख्या आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्हीही पक्षाची नजर ही पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण वर्गावर आहे. काँग्रेस रोजगाराच्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आलेली आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यास वेगवेगळ्या स्तरावर 30 लाख रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिलेले आहे. तर भाजपने उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक व पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराची निर्मिती करणार असल्याचं म्हटलेलं आहे. मात्र रोजगार या किती नोकऱ्यांची निर्मिती करणार याविषयी भाष्य करणारा कोणताही ठोस आकडा भाजपने दिलेला नाही. याचं कारण हेही असू शकते की मागच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांनी 2 कोटी रोजगार निर्मितीची घोषणा नरेंद्र मोदींनी केली होती, पण ती पूर्णत्वास गेली नाही. त्यावरून विरोधकांनी सातत्याने भाजप सरकारला कोंडीत पकडलेला आहे. त्यामुळे यावेळच्या जाहीरनाम्यामध्ये कोणतीही आकडेवारीचं आश्वासन भाजपने दिलेलं दिसत नाही. काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठी काय मुद्दे आहेत हे जर आपण पाहिले तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 96.8 मतदार आहेत जे महिला मतदान करणार आहेत. त्यामधील महिला मतदारांची एकूण संख्या 47.1 कोटी आहे. त्यामुळे महिलांसाठी दोन्ही पक्षांनी भरघोस घोषणा केलेल्या आहेत. काँग्रेसने आपल्या घोषणापत्रामध्ये प्रत्येक गरीब परिवाराला कोणत्याही अटीविना प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये देणारा महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचं घोषित केलेलं आहे. तर आश्वासन दिलेलं आहे. या योजनेमध्ये थेट बँकेच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये गरीब महिला असण्याच्या कुटुंबामध्ये जमा होतील असे काँग्रेसचे म्हणणे आहे. सध्या आश्वासनाची जोरदार चर्चा प्रचार मोहिमांमध्ये चालू आहे. काँग्रेसने महिलांसाठी 50% नोकऱ्या राखीव करणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे. तर दुसरीकडे भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये असे म्हटलेलं आहे की नारी शक्ती वंदन अधिनियम पारित करण्यात आला आहे. आता त्याची व्यवस्थित अंमलबजावणी केली जाईल. त्यानुसार लोकसभा आणि राज्यातील विधानसभामध्ये महिलांना प्रतिनिधित्व दिलं जाईल आणि अधिकाधिक महिला म्हणजे जी अर्धी शक्ती आहे मतदारांची ती पार्लमेंटमध्ये अधिक प्रमाणात येईल. भाजप सरकारने पुढील 5 वर्षामध्ये 3 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी करण्याची घोषणा केलेली आहे. त्याशिवाय महिलांच्या रोजगाराविषयी आश्वासन देताना म्हटले आहे की ते पुढील 5 वर्षामध्ये महिला बचत गटांना IT,
आरोग्य, शिक्षण, पर्यटन इत्यादी गोष्टींशी जोडून त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी नव्या नव्या संधी खुल्या केल्या जातील। तसेच काम करणाऱ्या महिलांची सोय व्हावी म्हणून वसतिगृह आणि शिशुगृह उभे करण्याचे आश्वासन भाजपने या जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहे। पेपर फुटीचा मुद्दा केंद्रस्थानी होता। अनेक महिला लेकराला घेऊन रडत होत्या की पेपर फुटतो आणि मग आम्ही इथली परीक्षा द्यावी की तिथली परीक्षा द्यावी, किती ठिकाणी परीक्षेसाठी फिरावं, असा सगळा तो मुद्दा होता। पण या परीक्षांच्या अनुषंगाने बिहारसहित इतरही अनेक राज्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्याच्या समस्येवर तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली होती। या प्रकारच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे अनेक परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या होत्या। त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत असून दोन्ही पक्षांनी या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांच्या दोन्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे। एकीकडे काँग्रेसने प्रश्नपत्रिका फुटीच्या समस्येची दोन हात करण्यासाठी जलद गती न्यायालय स्थापन करू आणि पीडित विद्यार्थ्यांना आर्थिक भरपाई देणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर दुसरीकडे भाजपने म्हटलेलं आहे की आम्ही सरकारी भरतीमधील अनियमितता रोखण्यासाठी सक्त कायदा तयार करणार आहोत, त्यानुसार आरोपींसाठी कडक शिक्षेची तरतूद करू असं भाजपने म्हटलेलं आहे। आता प्रत्यक्षात किती होते हे मतदारांनी तपासून पाहिलं पाहिजे। त्यासाठी जाहीरनामा तुलनात्मक पद्धतीने आपण अभ्यासला पाहिजे। शेतकऱ्यांसाठी काँग्रेस काय करतो म्हणतो आहे आणि भाजपाने काय आश्वासन दिलेले आहेत हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरते। काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किमतीबाबतचा कायदा आणणार असल्याचं वचन दिलेलं आहे, तर दुसरीकडे भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एकही मोठी घोषणा केलेली नाही। त्यांनी केंद्र सरकारच्या सध्या सुरू असणाऱ्या योजना आहेत तशाच सुरू ठेवणार असल्याचं म्हटलेलं आहे। 2019च्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन 2022 पर्यंत दुप्पट करू असं आश्वासन दिलेलं होतं। ते आश्वासन आताच्या जाहीरनाम्यामध्ये नाही, ते त्यांनी काढून टाकलेलं आहे। भाजपने म्हटलेलं आहे की आम्ही किमान आधारभूत किमतीमध्ये वेळोवेळी वाढ करीत आलो आहोत आणि इथून पुढेही काळानुरूप ती करत राहू। पंतप्रधान शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये मिळतात पंतप्रधान सन्मान योजनेमध्ये, ते तसेच सुरू राहतील असंही भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे। काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी मच्छीमारांना अनुदान, विमा कवच देणार असल्याचं म्हटलेलं आहे। तसेच शेतकऱ्यांच्या पीक विम्याची भरपाई 30 दिवसाच्या आत केली जाईल असं काँग्रेसने आश्वासन दिलेलं आहे। भाजपनेही मत्स्यपालन आणि सागरी खाद्यपदार्थाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार करण्याची घोषणा या जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्रामध्ये केलेली आहे। डाळ आणि खाद्यतेलाच्या उत्पादनामध्ये भारताला आत्मनिर्भर करून न्यूट्री हब करण्याची घोषणा भाजपने केलेली आहे। म्हणजे श्रमिकांसाठी या दोन्ही पक्षांनी काय घोषणा केल्या त्या जर आपण पाहिल्या तर काँग्रेसने श्रमिकांसाठी केलेल्या घोषणांमध्ये मनरेगाची रोजंदारी किमान राष्ट्रीय वेतन अंतर्गत प्रतिदिन 400 रुपये करणार असल्याची घोषणा केलेली आहे। त्याचप्रमाणे गिग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या अधिकारांना सुरक्षित करण्यासाठी तसेच त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठीही एक कायदा करणार असल्याची घोषणा काँग्रेसने केलेली आहे। तर दुसरीकडे भाजपने गिग श्रमिकांसाठी ई श्रम नोंदणीकरण आणि इतरही सरकारी लाभ देण्याची घोषणा केलेली आहे। तर पाहू आपण या योजनांचा, या न्यायपत्राचा आणि संकल्पपत्रांचा आपणही बारकाईने अभ्यास करा। या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटते ते कॉमेंटमध्ये सांगा आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा। आणि 2024ची ही निवडणूक निर्णायक निवडणूक आहे। संविधान बचाव एक जण म्हणते आहे, एक जण संविधान कोणालाही बदलता येत नाही म्हणते आहे। तर यातलं तथ्य काय आहे आणि सत्य काय आहे हे तपासून पाहण्यासाठी निपक्षपणे आपल्याला राजकीय विश्लेषण ऐकण्यासाठी या चॅनलवर सातत्याने राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।